नदी लागली, दोघ जण आंघोळ करायला उतरले. ज्याच्या कानाखाली मारली होती तो बुडायला लागला, ज्यानं मारली त्याने त्याला हात देऊन उचललं, वरती काढलं. ज्याला वाचवलं त्यानं दगडावरती लिहून ठेवलं की माझ्या मित्रानं माझा प्राण वाचवला. मलाही कळलं नाही नेमकं असं का केलं असेल. ज्यानं वाचवलं त्यानं विचारलं की मी मगाशी तुला मारलं त्यावेळेस तू मातीवरती लिहिलं आणि आता मी तुला वाचवलं तर तू दगडावरती लिहिलं. त्याचं उत्तर ऐकल्यावरती माझंही मन मला स्वतःलाच भरून आलं. त्यानं खूप सुंदर सांगितलं की ज्यावेळेस आयुष्यात संकट येतील तुम्हाला दुसऱ्याला उत्तर द्यावं लागेल. येऊ द्या संकट आले तर उत्तर द्या. तू मातीवरती मी लिहिलं का तर ते मातीवरलं उद्या वारा आली तर ते मातीवरलं पुसून जाईल. पण तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला चांगलं कोणतरी काहीतरी करत असेल, प्रत्येक जण माणूस तुमच्यासाठी काम करत असेल, त्याला जर तुम्हाला मोठं करायचं असेल तर म्हणून मी ते दगडावरती लिहिलं आणि तू माझा प्राण वाचवला त्याचे उपकार मी कधी. आणि जर तुम्हाला वाटत असेल ना की आपण दुसऱ्याचे उपकार कधी फेडू शकत